वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझा हा आजचा ब्लॉग दुसरा आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं किचनमधलं रुटीन दाखवणार आहे, माझी रेसिपी शेअर करणार आहे। आज मी गाजर हलवा बनवणार आहे, तसेच आज आलूवडीसुद्धा बनवणार आहे। तर मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर अजिबात वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओकडे जाऊयात। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, कारण बेल आयकन प्रेस केल्यामुळे माझ्या इथून पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला येत जातील। तर मी असा गाजर हलवा किसून ठेवला होता, म्हणजे काम सोपं जातं। आणि आता मी सावीला झोपवलंय, तर म्हटलं पटापट व्हिडिओ शूट करून घेऊयात आणि नंतर एडिटिंगसुद्धा करूयात। तर चला बनवूयात गाजर हलवा। इथे माझ्याकडे आहेत ना अर्धा लिटरच दूध होतं, त्याच्यामुळे मी जरा थोडंसंच दूध टाकलं आणि साईसुद्धा टाकून दिली, म्हणजे जरा टेस्ट पण छान लागते गाजर हलव्याला। कारण आहेत ना आम्ही सावीसाठीच दूध लावलेलं डेअरीतून आणि तिथून आम्ही फक्त अर्धा लिटरच दूध घेतो, पण आज अचानकच गाजर हलव्याचं प्लॅनिंग झाल्यामुळे आहेत ना दूध थोडंसं कमीच पडलं। पण म्हटलं जाऊ देत, जेवढं शिजेल तेवढं शिजून घ्यायचं। आणि त्यांना येताना मी दूध आणायलाच सांगितलं होतं, ते सगळं त्याच्यामध्ये ॲड करून पुन्हा अशा पद्धतीने येत ना मी छान असं परतून घेतलं दुधामध्ये गाजर हलवा आणि छान शिजवून ठेवायचं बारीक गॅसवरती। आणि मी सध्या ड्रायफ्रुट्स वगैरे टाकत नाही पहिल्यांदा, कारण की ते ना शिजून पूर्ण नरम होऊन जातात, मग इतकी टेस्ट। गाजर आपण तुपात परतवल्यामुळे येत ना त्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतंच आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा दूध ॲड करतो त्याच्यामध्ये, त्यामुळे मग ते जे काय पाणी सुटलेलं असतं ते दुधामध्ये मिक्स होऊन पुन्हा ते शिजतं चांगलं आणि अजून टेस्ट छान लागते गाजर हलवा। वेलची पूड सुद्धा मी आधी टाकत नाही, कारण त्याचा सगळा फ्रेग्रन्स आहे तर निघून जातो, त्याच्यामुळे मी पूर्ण शिजून झाल्यानंतरच ड्रायफ्रुट्स आणि वेलची नंतर। आणि या सावी झोपलेली आहे, त्याच्यामुळे मला हे सगळं करता येते, नंतर ती करून देत नाही मला एवढं सगळं काही। चला तर आता गूळ किसून घेऊयात, कारण मी गूळ टाकणार आहे गाजर हलव्यामध्ये, त्याच्यामुळे टेस्ट पण छान होते आणि मुलांसाठी आपल्याच्या हेल्थसाठी खूपच चांगलं असतं। हा जो काही मी गूळ वापरते आहे ना, हा मी सासरी गेले होते तेव्हा घेऊन आले होते, कारण मी मार्केटमधून जो गूळ आणलेला होता ना ऑरेंज कलरचा, तर मला असं वाटलं की त्याच्यामुळे सगळे पदार्थ छान होतील। पण मी जेव्हा मोदक बनवायला घेतले होते आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी सारण केलं होतं ना ते गूळ टाकून, ते इतक्या कडक झालेलं होतं थंड झाल्यानंतर, मोदक पण खूप कडक झाले होते, त्याच्यामुळे मी ते गूळ वापरायचं सोडून दिलं। इमर्जन्सीसाठी आणलेलं होतं, पण परत काही मी तो गूळ आणलेला नाही आणि गावाकडे गेल्यानंतर तेच गूळ घेऊन आले होते। आणि हा टेस्टला पण खूप छान आहे आणि हेल्थसाठी पण खूप छान आहे। तोपर्यंत हे सुद्धा आलं, हे फर्स्ट शिपला गेलेले होते आणि 4:15 4:30ला तर ते येऊन जातात, त्याच्यामुळे मला पण जरासं कामाकडे लक्ष देता येतं। आणि मग त्यांना पण थोडंसं गाजर हलवा मी टेस्टला देणार होते, म्हणून मी लवकरच बनवायला घेतला होता। इथे मी गूळ वगैरे ॲड करून घेतला आणि ते छान मिक्स करणार आहे। आता गूळ टाकल्यानंतर आहेत ना पुन्हा एकदा 5 ते 10 मिनटं आपल्याला शिजवायचं आहे बारीक गॅसवरती, जोपर्यंत ते पाणी सुटते आणि ते सुकत नाही ना तोपर्यंत शिजवायचं आहे छानपैकी।
राजमा रेडी झालेला आहे आणि मी आता त्यांना खायला देते आहे, सावीला आणि त्यांनासुद्धा. कारण सावी पण झोपून उठलेली होती आणि तिला अजून झोपायचं होतं आणि येत ना ती रात्रीची झोपत नाही मग 12 आणि 1 वाजेपर्यंत. म्हणून आम्ही तिला जबरदस्ती उठवलं होतं आणि मग हलवा खाण्यासाठी बोलत होतो तिला, पण ती काय खात नव्हती. तर मग त्यांनीच टेस्ट केला आणि मग त्याच्यानंतर मला आळूवडी वगैरे पण बनवायची होती, पण त्याआधी मला जायचं होतं मार्केटला शॉपिंग करण्यासाठी. तर आता मी चालले शॉपिंगला आणि मी आज साडी घेणार आहे वटपौर्णिमेसाठी. तर तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ शेअर करते. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आळूवडी बनवण्यासाठी येते मी असं वाटण करून घेते. अद्रक, लसूण, मिरची आणि जिरे ह्याचं छानपैकी मिक्सरला वाटण करून घ्यायचं आणि आपण जे काही बेसन घेणार आहे त्याच्यामध्ये तिखट मसाला, हळद आणि थोडंसं लिंबू म्हणजे थोडंसं आंबट गोड छान लागतं. आणि मी थोडीशी साखरसुद्धा टाकते, अगदी अर्धा चम्मच. कारण लिंबू आणि साखर हे आंबट गोड जर असेल ना तर वडी पण छान लागते जरा टेस्टला. तर इथे मी असा अर्धा चमचा साखर टाकली आहे, लिंबूसुद्धा पिळून घेतला आणि थोडं पाणी कमी टाकायचं मिक्स करायच्या वेळेला, कारण खूप पातळ झालं तर आपली वडीसुद्धा रोल करायच्या वेळेला व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि जमलं तर तुमच्याकडे तीळ असतील ना तर ते सुद्धा टाकायचे, त्याच्यामुळे वडी पण दिसायला छान दिसते आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगले. तर इथे मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करते चमच्याने, म्हणजे जास्त पातळ होणार नाही. आणि तुम्ही बघू शकता, तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करा, म्हणजे वडी पण छान होते आणि कुरकुरीतसुद्धा होते. काही लोक टाकतात कॉर्नफ्लॉवर किंवा मग तांदळाचं पीठ वगैरे वडी कुरकुरीत होण्यासाठी, पण काही गरज नाही. आपण मोठ्या फ्लेमवरती जरी फ्राय केले ना तरीसुद्धा वडी छान लागते आणि कडकसुद्धा होते. मी बेसन पीठ तयार करेपर्यंत येत ना गॅसवरती ऑलरेडीच पाणी करून उकळण्यासाठी ठेवलेलं होतं, म्हणजे जरा पटकन होऊन जाते वडीसुद्धा. आणि थोडी टेस्टसुद्धा केली की मसाला आणि मीठ व्यवस्थित लागला आहे का. आणि तुम्ही टेस्ट केल्यानंतर मग कमी जास्त करू शकता जर तुम्हाला वाढवायचं असेल पीठ किंवा मग मसाले वगैरे. तर पानं वगैरे मी स्वच्छ धुतलेली होती, ती छान पुसून घ्यायची आणि त्याच्यावरती लाटणं फिरून त्याचे जे काही देठ असतात ना ते सगळे दाबून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग हलवा हाताने आपण हे पेस्ट सगळी लावून घ्यायची त्या पानांवरती. जास्त लेअर लावायचे नाहीतर मग रोल करते वेळी ते व्यवस्थित होत नाही. तर इथे मी एकावर एक पान ठेवले. फक्त पान ठेवायच्या वेळेला येतात उलट सुलट पानं ठेवायच्यात, म्हणजे रोल करायला पण सोपं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ वगैरे लावून घ्या आणि पूर्ण व्यवस्थित रोल वगैरे करून घ्यायचं. चला तर मग पाणी तर उकळलेलं आहे आणि मी आता रोलसुद्धा बनवायला घेते. तर त्याआधी मी चाळणीला येत ना अशी स्टीलची चाळण पाहिजे तुमच्याकडे, त्याला छान असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे रोल आपण जे काय ठेवणार आहे ना आळूवडीचा तो चिकटणारसुद्धा नाही आणि वाफेवरती पण छान शिजून जाईल. जेव्हा आपण काढतो ना त्याला चिपकत नाही, त्याच्यामुळे तेल लावायचं. तर मी तर रोल वगैरे करते. रोल करताना थोडं हलक्या हाताने त्याला गोल फिरवायचं, म्हणजे ते फाटणारही नाही किंवा चिकटणारसुद्धा नाही. छान असं रोल करून घेतला. इथे मी आज पानं येत ना कमी आणलेली होती, जवळपास 5 ते 6 होती. त्याच्यामधली पण 1-2 खराब निघाली होती, म्हणून रोल खूप छोटा झाला आणि वड्या पण खूप क्वांटिटीमध्ये कमी झालेल्या होत्या. पण तसंही आम्ही 3 जणच होतो जेवण्यासाठी, त्याच्यामुळे म्हटलं चला नेक्स्ट टाईम जास्त आणूयात, ह्या वेळेला एवढंच करूयात. तर रोल वगैरे छान करून घेतला, पाणीसुद्धा उकळलेलं होतं. तर मग ते बारीक गॅस करून घेतला आणि हा रोल मी त्या चाळणीमध्ये ठेवून त्या टोपावरती ठेवून दिला आणि या चाळणीवरती अजून एक झाकण ठेवायचं आणि एक घड्याळी 15-20 मिनटं आपल्याला वाट बघायची. जेव्हा कधी हा वेळ होईल पूर्ण 15-20 मिनटं, त्याच्यानंतर मग चाकूच्या साहाय्याने आपण चेक
चेक करू शकतो की शिजला आहे की नाही. असं तुम्ही करू शकता. मी शॉपिंगसाठी गेले होते साडीसाठी, पण मी तिथे साडी न घेता ड्रेसेस घेतले 2, कारण की तिथे ऑफर चालू होती आणि त्या ऑफर होत्या की 500ला 2 आपल्याला कॉट सेट मिळणार होते डेली यूजसाठी. मग मी साडी न घेता, कारण मला आवडलीच नव्हती. तिथे गेल्यानंतर कुठलेहीच पॅटर्न मला आवडले नव्हते, त्याच्यामुळे मी रिटर्न येत होते. पण मला तिथून येता परत कॉट सेटची ऑफर दिसली जी की 500ला 2 होते, त्याच्यामुळे मी ते घेऊन टाकले. कारण म्हटलं घरी घालण्यासाठी वगैरे ठीक आहे. तर मग साडीची शॉपिंग काही झालीच नाही माझी आज. छान अशी वडी आपली शिजलेली आहे. मी चाकूने बघा अशा पद्धतीने चेक करायचे, तर मग कळतं आपल्याला. जर का पीठ जास्त लागलं ना तर समजायचं की अजून थोडी शिजायची बाकी आहे. मग अजून तुम्ही 5 मिनटं ठेवू शकता झाकणवरती. त्याच्यानंतर मी कट वगैरे करून घेतलं थंड झाल्यानंतर आणि कढईमध्ये सोडून दिलं. आता माझी क्वांटिटी कमी आहे म्हणून मी कढईसुद्धा छोटी ठेवली आहे. तर मग वड्या वगैरे तळून घ्यायच्या. थोडंसं पहिलं लो फ्लेमवरती फ्राय करायच्या आणि त्याच्यानंतर मग मोठी करू शकता फ्लेम, म्हणजे जरासे कुरकुरीत पण होतात. गरमी इतके होते तर म्हटलं चला पाणी वगैरे पण पिऊन घेऊयात. आणि त्याच्यानंतर मग मी वड्या वगैरे छान तळून घेतल्या आणि एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि जेवण करायचं होतं कारण वेळ पण खूप झालेला होता. असा होता माझा दुसरा व्लॉग. तर काही चुकलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा, मी त्याच्यामध्ये प्रोग्रेस करेन. आणि आता सुरुवातच आहे माझी, त्याच्यामुळे मला अजून काही कळत नाही आहे याच्यातलं कसं बोलायचं आहे, कसं व्हिडिओ शूट करायचं आहे. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करा.